नमस्कार. आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्येचे दिवे कसे बनवायचे. चला तर मग सुरुवात करूया आपण दिवे बनवायला. एक बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता गूळ घ्यायचा आहे आणि गुळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. गूळ बारीक करून घ्यायचं आहे, किसणीने किसला तरी पण चालतो. आता हे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला. हे दिवे आपल्याला पूजेच्या नंतर खायचे असतात, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे दिवे बनवून घ्यायचे असतात. गुळाच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही, त्यामुळे अगोदर आपल्याला गूळ भिजू घालायचा. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे. तूप घालूया 2 चमचे. थोडासा खाण्याचा सोडा आणि विलायची पावडर थोडीशी घातलेली आहे. आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते आता आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे गुळामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल. आता हे गुळाचं पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानेच आपल्याला पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा चांगला घट्ट मळून घेऊया. पिठाचा गोळा छान घट्ट झालेला आहे. आता पोळपाटावर थोडासा मऊ करू आणि मग लगेच दिवे बनवायला घेऊ. एकसारख्या आकाराचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि अंगठा आणि बोट याच्या साहाय्याने आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत. असा आकार द्यायचा आहे दिव्याचा आपल्याला. दीप अमावस्येसाठी हे दिवे पूजेसाठी वापरतात. सगळे दिवे आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. सगळे दिवे आपले बनवून झालेले आहेत. 11 दिवे आपण बनवत असतो. आता हा 11वा दिवा मोठा बनवायचा. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. अकरावा दिवा असा बनवला तरी चालेल, साध्या पद्धतीने बनवला तरी पण चालेल. आपले दिवे तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. थोडंसं खाली तेल लावायचं आणि मग हे दिवे ठेवायचे, म्हणजे खाली चिकटणार नाही. स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता त्यामध्ये हे
ठेवलेला आहे. आता थोडा वेळ वाफ करून घेऊ. 15 ते 20 मिनिट वाफ द्यायची आणि आपले दिवे तयार झालेले आहेत. थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि लगेच आपले दिवे तयार होतात. दीप अमावस्येचे दिवे आपले तयार झालेले आहेत. आता हे दिवे पूजेच्या नंतर प्रसाद म्हणून प्रत्येकाने एक एक खाऊन घ्यायचा असतो. दिवे आपले तयार झालेले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.